हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघू शकता जी भरती निघलेली आहे सुसन सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी निघलेली आहे आणि ही जाहिरात नुकतीच जाहीर झालेली आहे। याच्याविषयी आपण सगळी माहिती बघणार आहोत। याची काय काय पात्रता असणार आहे, कोण कोण याला अप्लाय करू शकतात आणि सगळी माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण बघू शकता महाराष्ट्र शासन आणि शासनामार्फत आरोग्य विभागामार्फत ही भरती निघलेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये ही भरती असणार आहे। वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत ही भरतीची सरळ सेवा या पद्धतीने पद भरली जाणार आहे। तर महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीला ऑनलाईन आवेदन करू शकतात आणि त्यासाठी लागणारी पात्रता आपण खाली बघणार आहोत आणि कोणत्या दिवशी या फॉर्म सुरू होणार आहे आणि लास्ट तारीख काय आहे आणि पात्रता वगैरे सगळं काय आहे, जे काय आहे जॉब लोकेशन वगैरे सगळं काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण बघू शकता व्हिडिओमध्ये दिलेली जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात आहे आणि ही जाहिरात आपल्याला कुठे भेटेल आणि अप्लाय कसं करायचं याची सुद्धा माहिती आपल्याला लास्टपर्यंत भेटणार आहे। आपण बघू शकता 15/8/2025 पासून ही सुरुवात होत आहे आणि 31/8/2025 पर्यंत याचा कालावधी असणार आहे। आपण बघू शकता 15/8/2025 पासून ही भरती चालू होणार आहे आणि याची सगळी माहिती आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये भेटणार आहे। आपण बघू शकता इथं वेगवेगळे पद दिलेले आहेत, त्यासाठी पात्रता दिलेली आहे, आपण बघून घ्यावी। आपण बघू शकता इथं टोटल जे पदं आहेत 354 पदं आहेत आणि कक्षा सेवक 168 पदं आहे। आपण बघू शकता सगळ्यात जास्त पद आहे कक्षा सेवक, ती 10वी उत्तीर्ण आहे, ते आपण खाली बघणार आहेत। कोणकोणत्या याच्यासाठी कोणकोणत्या पदासाठी कोणकोणत्याची पात्रता लागणार आहे याची सगळी माहिती आपण बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये। आपण बघू शकता खाली याच्यामध्ये विविध माहिती दिलेली आहे, ती कास्टविषयी किंवा कास्टविषयी आणि पात्रतेविषयी दिलेली आहे आणि ऑनलाईन आवेदन कसं करायचं त्याच्याविषयी ही माहिती दिलेली आहे, ती आपण बघून वाचू शकता। याची आपल्याला ऑफिशियल PDF जी आहे ती या चॅनलला भेटणार आहे। खेळाडूसाठी आणि भूकंपग्रस्त लोकांसाठी, तेच दिव्यांगांसाठी त्याचप्रमाणे आपण बघू शकता अनाथ मुलांसाठी सगळ्या प्रकारचे इथं आरक्षण अवेलेबल आहे। माजी सैनिकांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी प्रकल्पग्रस्त आरक्षण पण इथं लागू आहे, भूकंपग्रस्त पण लागू आहे, पदवीधर आरक्षण पण लागू आहे। त्याचप्रमाणे अर्जदार आपण बघू शकता इथं विविध माहिती दिलेली आहे, आपण वाचू शकता। याच्यामध्ये शिक्षणार्थ दिलेले आहे, तर विविध पदासाठी विविध शिक्षणार्थ दिलेले आहे। इथं आपण बघू शकता काही पदासाठी जे ITI वगैरे म्हटलेले आहे, काही पदासाठी 10वी उत्तीर्ण असावे आणि सहाय्यक स्वयंपाकी पदासाठी जी पात्रता आहे 10वी पास आणि स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। परीक्षातील जी माध्यमिक परीक्षा आणि त्याच्याकडं विज्ञान शास्त्रामध्ये उत्तीर्ण असावा। त्याचप्रमाणे माळी या पदा करताना SSC व कृषी शाळेचे माळी फुलोत्पन्न अभ्यासक्रम पूर्ण असावा। त्याचप्रमाणे आपण बघू शकता मराठीचे ज्ञान आवश्यक आहे। इथं माजी सैनिकांसाठी पात्रता दिलेली आहे, त्यांचे 15 वर्षाचे सैनिक सेवा आणि SSC केलेले किंवा त्याच्यामध्ये केलेला ग्रॅज्युएशन वगैरे केलेला डिप्लोमा त्यांना पाहिजे, पात्रता वगैरे भारतीय नागरिक असावा। ही सगळी पात्रता यामध्ये दिलेली आहे। आपण बघू शकता सगळी पदं इथं दिलेली आहेत आणि त्यांची जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता ती सुद्धा इथं दिलेली आहे आणि बघू शकता आपण इथं विविध पदासाठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी माहिती ते दिलेली आहे आणि सगळी जी आहे पदं 10वी उत्तीर्ण आहे शक्यतो आणि काही पदं आहे त्यांच्यासाठी फक्त ITI वगैरे मागितलेलं आहे। आपण बघू शकता इथं सगळी आणि पेमेंट वगैरे पण इथं दिलेले आहे। आपण बघू शकता 15,000 पासून तर 47,000 पर्यंत इथं पेमेंट आहे। वॅकेन्सी पण दिलेल्या आहेत, आपण बघू शकता 10वी उत्तीर्ण आहे प्रत्येक पदासाठी 10वी उत्तीर्ण। नाविकसाठी सगळ्यात जास्त इथं 8 जागा आहे आणि त्यासाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण आणि ITI केलेले प्रमाणपत्र पाहिजेत आणि सहाय्यक पदासाठी आपण बघू शकता जे पदासाठी बघू शकता आणि प्रत्येक पदासाठी पदानुसार इथं वेतनसुद्धा दिलेलं आहे, ते पण आपण याच्यामध्ये बघू शकता। 354 पदं आहे सगळे टोटल। शिपाईसाठी पण जागा आहे इथं आणि 168 जे कक्षा सेवक आहे त्यांसाठी फक्त 10वी पास 10वी उत्तीर्ण असणं आपल्याला आवश्यक आहे। तर खूप चांगली संधी आहे 10वी उत्तीर्णासाठी आणि जे इथं पद दिलेले आहे ते आरक्षणानुसार भरण्यात येणार आहे, जे काय आरक्षण कॅटेगरीनुसार भरण्यात येणार आहे। आपण बघू शकता आपण वर बघितलं भूकंपग्रस्त वगैरे सगळ्यांना आरक्षण, प्रकल्पग्रस्त त्यांना सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे। खुल्या वर्गासाठी जे वय दिलेलं आहे आपण बघू शकता इथं 18 ते 38 आहे। मागास वर्गासाठी आपण बघू शकता 18 ते 43 वयापर्यंत आपण अपलोड करू शकतो। मागास वर्गासाठी SC ST
आणि पदवीधर लोकांसाठी पण इथं आरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये सूट दिलेली आहे 55 वर्षापर्यंत. माजी सैनिकांचे पाल्य त्यांसाठी पण इथं वय दिलेलं आहे 18 ते 45 वर्षापर्यंत इतकं. खेळाडू उमेदवारासाठी पण दिलेलं आहे 18 ते 43 इतकं राहील वय. दिव्यांग उमेदवारासाठी पण दिलेलं आहे. आपण बघू शकता इथं त्यांच्यासाठी 40% कॅटेगरी क्रायटेरिया ठेवलेला आहे दिव्यांगांसाठी. आणि एजसुद्धा आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी पण 45पर्यंत एज आहे. माजी सैनिकांच्या उमेदवारांसाठी पण 45पर्यंत वय आहे. आपण बघू शकता याचे या कॅमेऱ्यामध्ये सगळी काही माहिती दिलेली आहे. 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि राखीवसाठी 38 वर्ष, मागासवर्गासाठी, खेळाडूसाठी 43 वर्ष. आपण बघू शकता सगळी काही माहिती इथे दिलेली आहे. तर आपण या PDF सगळी काही माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्यावी. आपण बघू शकता परीक्षेसाठी दिलेले विषय इथे दिलेले आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित, एकूण गुण 200 आहे. आणि आपण बघू शकता प्रत्येक गुण दिलेले आहे इथं. आणि कालावधी दिलेला आहे 2 तास 120 मिनिटे आहे. परीक्षेचे स्वरूप जे आहे ते ऑनलाईन कम्प्युटर बेस आपली टेस्ट होणार आहे. आणि त्यासाठी आपण बघू शकता ऑनलाईन पेपर होणार आहे याचे. आणि त्यासाठी आपण जे डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ते ऑनलाईन करायचं आहे. आणि विविध प्रमाणपत्र यांना जोडायचे आहे प्रोफाईलला. आणि जे काही आपण आरक्षण घेणार आहे त्याच्याबद्दलचे सगळे प्रमाणपत्र याला जोडणं आवश्यक आहे. आणि आपण बघू शकता जर प्रमाणपत्र जोडलं नाही तर आपले अर्ज हा बाद केला जाईल किंवा रद्द केला जाईल. आपण बघू शकता SSC मार्कशीट जोडावे, शैक्षणिक अर्जाचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या मागास असलेला पुरावा, आर्थिकदृष्ट्या बरोबर असला अर्ज सादर करण्याचा दिनांक आपल्याला पाहिजे. आणि दिव्यांग व्यक्तीसाठी पुरावा, खेळाडूसाठी ते सगळे सर्टिफिकेट वगैरे आपल्याला व्यवस्थितरित्या अपलोड करणे आहे. मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला पाहिजेत. आणि सर्वसाधारण जे सूचना आहेत अर्ज जे शुल्क भरणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. आणि दिलेल्या टाईमनुसारच आपल्याला ते शुल्क भरायचं आहे. जे केंद्र असणार आहे परीक्षेसाठी ते वेबसाईटवर दिलेले आहे लिंक. म्हणजे जे केंद्र आहे ते पण आपल्याला व्यवस्थितरित्या भेटणार आहे जवळचंच. परीक्षा शुल्क भरणे आपण बघू शकता इथं. खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आहे. आणि मागास वर्गासाठी, राखीव वर्गासाठी 900 रुपये इथं शुल्क आहे. माजी सैनिकांसाठी इथं कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही आहे. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. आपण बघू शकता इथं ऑनलाईन पद्धतीने सगळे काही माहिती इथे दिलेली आहे. आणि आपण बघू शकता अर्ज सादर करण्याची तारीख जी कालावधी दिलेला आहे 15/8/2025 ते 31/8/2025 आपल्याला हे अर्ज सादर करायचा आहे. आणि परीक्षेचा कालावधी वेबसाईटवर उपलब्ध होईल. आणि तुम्हाला SMS द्वारा पण कळवण्यात येईल तसं. आपण बघू शकता इथं दिव्यांगांसाठी काही माहिती दिलेली आहे. आणि समोर पण अजून भरपूर काही माहिती दिलेली आहे ती पण आपण बघणार आहोत. निवड सूची कालावधी असणार आहे तो इथे दिलेला आहे. आणि आपण बघू शकता प्रवेश प्रमाणपत्र जे आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला जेव्हा एक्झाम द्यायला जाणार आहे त्यावेळेस आपल्याला आयडेंटिटी प्रूफ हे सोबत न्यावं लागणार आहे. त्याचप्रमाणे इथं बघू शकता आपण सगळे इथं जे पदसंख्या दिलेली आहे, कोणत्या क्षेत्र, कोणत्या ठिकाणी कोणकोणते पदं आहे इथे दिलेले आहेत. आपण बघू शकता कॅटेगरी वाईज हे पदं दिलेले आहेत. तर एकदा नजर फिरून घ्या तुम्ही याच्यावर. सगळी माहिती आपण दिलेली आहे. जे काही पद दिलेली आहे ते आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार इथं ते पद वाटप झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण या रकमेमध्ये बघू शकता पदसंख्या किती आहेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या ठिकाणी पदं आहेत, किती पदं आहेत ते पण आपण याच्यामध्ये बघू शकता. आपण बघू शकता सगळं काही याच्यामध्ये. तर व्यवस्थितपणे आपण बघून घ्या. बघू शकता इथे 3 पदं आहे माळीचे. इथं जे प्रयोगशाळा सेवक आहे त्याचे 8 पदं आहे. इथे बघू शकता स्वयंपाकी सेवक 8 पदं आहे. कॅटेगरीनुसार ते पद दिलेले आहे. नाभिकचे 8 पदं आहे. कॅटेगरीनुसार ते पद दिलेले आहे. सहाय्यक स्वयंपाकी 9 पदं आहेत आणि कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार ते पद दिलेले आहे इथं आपण बघू शकता. हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. आपण बघू शकता इथं रुग्णवाहक 10 पदं आहे. क्षयकिरण 10 पदं आहे. शिपाईचे 2 पदं आहे ते कॅटेगरी वाईज दिलेले आहे. आणि पहारेकरीचे 23 पदं आहे. 10वी उत्तीर्ण पदं आहे हे आपण बघू शकता. चतुर्थ 36 पदं आहे. आयाचे 39 पदं आहेत. कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. याची सगळी माहिती बघणं आपल्याला आवश्यक आहे कारण हे बघू शकता कक्षा सेवकचे 168 पदं आहेत आणि कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. आणि 10वी उत्तीर्णचा पोरं असलेले हे पदं आहेत. तर आपण हे पद नक्की भरू शकता. आणि
तुम्ही बघू शकता कक्षा सेवकची ही पदं आहेत. या PDF मध्ये जाऊन किंवा इथंच बघून आपण व्हिडिओ स्टॉप करून ही पदं बघू शकता. 168 पदं आहेत आणि कॅटेगरी वाईज ही पदं दिलेली आहेत. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.